नमस्कार, मी बातमीपत्रामध्ये वैष्णवी राऊत तुमचं स्वागत करतेय आणि सुरुवातीला आपण थेट जातोय नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना अगदी वेग आलेला आहे। महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे बंधू शिक्षक आमदार किशोर दराडे गणेश गीते यांच्या भेटीला दाखल झालेत। गोकुळ गीते यांच्या पाठिंबा मिळवण्यासाठी खरं तर दराडेंचे प्रयत्न सुरू आहेत। गणेश गीते यांच्या घरी किशोर दराडे आता दाखल झालेत। अधिकची अपडेट जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत जोडले गेलेत। प्रांजल, कशा पद्धतीने गीतेंच्या मंथरणीचा प्रयत्न सुरू आहे? वैष्णवी, आपण जर बघितलं तर कालपासूनच जोरदार राजकीय घडामोडी ज्या त्या नाशिकमध्ये बघायला मिळत आहेत। महायुतीचे 3 मंत्री म्हणजे गिरीश महाजन भाजपचे संकटमोचक, यासोबतच शिंदे शिवसेनेचे संकटमोचक उदय सामंत असतील, यासह दादा भुसे असतील, हे नाशिकमध्ये होते। भाजपचे जे बंडखोर होते प्रसाद हिरे यांनी काल आपला पाठिंबा जो आहे तो नरेंद्र दराडे यांना जाहीर केला होता। मात्र अजूनही अपक्ष उमेदवार गोकुळ गीते हे आपल्या उमेदवारीवरती ठाम आहेत, ते माघार हे घेत नाहीयेत। काल देखील संध्याकाळी या तिन्ही मंत्र्यांची त्यांची भेट झाली होती, मात्र मला निवडणूक लढवायचीच आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान आज आपण जर बघितलं तर आता एक 10 मिनिटांपूर्वीच नरेंद्र दराडे यांचे बंधू, जे स्वतः शिक्षक आमदार आहेत शिंदे शिवसेनेचे, किशोर दराडे हे गोकुळ गीते यांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी पोहोचले आहेत। मुसरूळ परिसरामध्ये जे गणेश गीतेंचं घर आहे तिथे आपण बघितलं तर या समोरच्या घरी जर बघितलं त्या रूममध्ये त्यांची बैठक देखील सुरू झालेली आहे। गणेश गीते आणि किशोर दराडे हे तिथे उपस्थित आहेत। यासह त्यांच्यासोबत किशोर दराडे त्यांच्यासोबत एक महिला त्यांच्या नातेवाईक देखील आहेत अशी देखील माहिती आहे आणि त्यांच्यामध्ये आता चर्चेला देखील सुरुवात झाली, बैठकीला देखील सुरुवात ही झाली आहे। त्यामुळे एकंदरीतच आता बघितलं तर गोकुळ गीते यांच्या माघारीसाठी सर्वतोपरी प्रयत्न हे शिंदे शिवसेनेकडून केले जात आहेत, मनधरणीचे प्रयत्न केले जात आहेत। आपण जर बघितलं तर गोकुळ गीते हे स्वतः खरं तर रिंगणात होते, भाजप बंडखोर म्हणून त्यांनी उमेदवारी देखील लढवली होती। मात्र महायुतीचा धर्म मी पाळतो असं म्हणत गोकुळ गीते यांनी स्वतः माघार घेतली होती। मात्र त्यांचे बंधू गोकुळ गीते हे अजून देखील माघारीसाठी तयार नाही आहेत आणि त्यांचेच मनधरणीचे सर्व प्रयत्न सुरू आहेत। जर आता बघितलं तर या मतदानासाठी, विधान परिषद मतदानासाठी अवघे 9 दिवस हे बाकी आहेत आणि या 9 दिवसातच अशा पद्धतीने घडामोडी ज्या आहेत ते दिसून येत आहेत। कुठेतरी संपूर्ण निवडणूक जी आहे ती बिनविरोध व्हावी असे महायुतीचे प्रयत्न आहेत। मात्र गोकुळ गीते यांचं मोठं आव्हान आता नरेंद्र दराडेंसमोर बघायला मिळतंय। आता ही आजची जी बैठक सुरू झाली आहे किशोर दराडे आणि गणेश गीते यांची, ही खरं तर कितपत यशस्वी होते, यात काही तोडगा निघतो का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरेल। अर्थातच दोन्ही बंधूंसाठी दुसऱ्या दोन्ही बंधूंमध्ये चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे यातून तोडगा निघतोय का हे पाहावं लागेल। धन्यवाद प्रांजल, सविस्तर अपडेटसाठी।